नमस्कार फ्रेंड, आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेशी संबंधित 10 महत्वाचे केस लॉज, ज्या आजही कायद्याच्या अभ्यासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत मूलभूत मानले जातात. चला तर मग सुरू करूया. पहिली केस आहे सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान 1965. न्यायालयाने सुरुवातीला संसदेला फंडामेंटल राईट्ससह संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला, पण हा निर्णय गोलकनाथ केसने बदलला आणि नंतर केशवा भारती केसने संतुलन आणलं. दुसरी केस बघूया. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967. या खटल्यात न्यायालयाने सांगितलं की संसद फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करू शकत नाही. मात्र नंतर केशवानंद भारती प्रकरणात हा निर्णय उलटवला गेला. या केसने फंडामेंटल राईट्सचं महत्व अधोरेखित केलं. तिसरी केस आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन म्हणजे संविधानाची मूलभूत रचना बदलता येणार नाही हा ऐतिहासिक सिद्धांत मांडला. मध्ये सांगितले की संसदेला दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण संविधानाच्या मूळ आत्म्यात बदल करता येणार नाही. यामुळेच आज राज्यघटना स्थिर झाली आहे. या पुढची केस आहे बघा, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार 1978. अनुच्छेद 21 मध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचं व्यापक स्वरूप स्पष्ट केलं गेलं. परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा देखील जीवनाच्या स्वातंत्र्याचा भाग आहे असं न्यायालयाने ठरवलं. या केस पासून अनुच्छेद 21चं क्षेत्र फार मोठं झालं. आहे मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार 1980. या खटल्यात संविधानाच्या मूलभूत रचनेचा सिद्धांत अजून बळकट केला गेला. संसदेला मर्यादितच दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे असा निर्णय देण्यात आला. बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यावर भर दिला गेला. सहावी केस बघूया. इंदिरा नेहरू गांधी विरुद्ध राजनारायण 1975. 1971च्या निवडणुकीवरून झालेला हा खटला. न्यायालयाने ठरवलं की न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हे संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. या प्रकरणाने डेमोक्रेसी वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. पुढची केस बघूया. सातवी शहाबानो प्रकरण 1985. घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पोटगी मिळावी की नाही या प्रश्नावर महत्वपूर्ण निर्णय झाला. CRPCचा कलम 125 नुसार सर्व महिलांना पोटगीचा अधिकार आहे असं न्यायालयाने सांगितलं. यानंतर मोठी सामाजिक व राजकीय चर्चा सुरू झाली. यापुढील आठवी केस लॉज आपण बघूया. L. चंद्रकुमार विरुद्ध भारत सरकार 1997. न्यायालयाने ठरवले की ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन हे संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. म्हणजेच कोणताही कायदा किंवा आदेश न्यायालय तपासू शकते. पुढची केस लॉज आहे बघा. 9वी विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य 1997. महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने प्रथमच गाईडलाईन्स दिल्या. नंतर या गाईडलाईन्स वरून पॉश ऍक्ट 2013 तयार झाला. आता शेवटची म्हणजे 10वी केस लॉज आपण बघणार आहोत. पुट्टुस्वामी विरुद्ध भारत सरकार 2017. या प्रकरणात न्यायालयाने सांगितले की राईट टू प्रायव्हसी बरोबर फंडामेंटल राईट्स म्हणजेच वैयक्तिक गोपनीयता ही देखील अनुच्छेद 21 अंतर्गत संरक्षित केली आहे. अशा कायदेविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.